रस्ता ब्लॉक करू नका, रस्ता ब्लॉक करणार, गाड्या सोडा, कोण आला गाड्या सोडा रे. जाऊन दे, गाड्या सोडा गाड्या सोडा. कोल्हापूर ते कराड आणि कराड ते कोगनळी टोल नाका या परिसरामध्ये खड्डे आणि ह्या रस्त्यांची दुरावस्था. केंद्र शासन आणि राज्य शासन जर सुप्रीम कोर्टाचं ऐकत नसेल तर आम्हाला पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जितकं शक्य आहे तितक्या गाड्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, किमान जनतेच्या खिशातील पैसे वाचावे हा यामागचा उद्देश. जर इथून पुढे अशीच वसुली झाली तर त्यांनी जनतेला सामोरं जावं. आणि माझी तर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेला विनंती राहील की जोपर्यंत खड्डेमुक्त हायवे होत नाही तुम्ही टोलच भरू नका. आणि तसं काय होत असेल तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. आवाज कुणाचा? शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पुणे बेंगलोर महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था असून सुद्धा टोल वसुली सुरू आहे. त्यामुळे याच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किनी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली. यावेळी विना टोल वाहनं सोडण्यात आली. त्यामुळे टोल बंद वाहतूक सुरू अशी अवस्था किनी टोल नाक्यावर पाहायला मिळाली. महामार्गावरील रस्ते खराब असतील तर वाहन धारकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्यात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने किनी टोल नाक्यावर मोर्चा काढलाय. त्यानंतर या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून या महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली. दरम्यान जोपर्यंत प्रशासन चांगले रस्ते देत नाही तोपर्यंत कर वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. रस्ता ब्लॉक करू नका, रस्ता ब्लॉक करणार, गाड्या सोडा, कोण आला गाड्या सोडा रे. जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. जाऊन दे, गाड्या सोडा गाड्या सोडा आयाच्या गाड्या सोडा. गाड्या सोडा, गाड्या जाऊन दे, गाड्या सोडा, हो गाड्या सोडा, गाड्या सोडा रे, गाड्या अडवल्या. जे निर्देश दिलेले आहेत सरकारने की खराब रस्त्यांवरती कर वसुली करणे जाऊ नये आणि त्यासाठी सध्या हे आंदोलन चालू आहे. खराब रस्त्यांचा कशा पद्धतीने तुम्हाला त्रास होतो? त्रास खड्डे वगैरे आहेत, तांदळवाडी वगैरे भरपूर खड्डे आहेत ते. आणि रोज आम्ही ये जा करतो पण नेहमी खड्डे असतात या रोडवरती. ते व्यवस्थित व्हायला पाहिजे सर. आंदोलन योग्य आहे काय? योग्य आहे आंदोलन. सारखे खड्डे. एक मिनिट दादा, थोडक्यात सांगा, खराब रस्ते आहेत तरी देखील टोल वसुली केली जाते. नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटतं योग्य म्हणजे रस्ते व्यवस्थित रस्ते व्हावे एवढेच. जाता येता खड्डे असतात सारखे, व्यवस्थित व्हावे एवढे. रास्ते बहुत ही ख़राब हैं और उस रास्ते को देखते हुए जो टोल लिया जा रहा है वो बहुत ही ज़्यादा है. मतलब टोल देने का कोई सेंस ही नहीं हो रहा है और टोल पे भी इतना वेट करना पड़ रहा है. मतलब बहुत ही ख़राब कंडीशन है. केंद्र शासन आणि राज्य शासन जर सुप्रीम कोर्टाचं ऐकत नसेल तर आम्हाला पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. शिवसेना आज रस्त्यावर उतरून जितकं शक्य आहे तितक्या गाड्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, किमान जनतेच्या खिशातील पैसे वाचावे हा यामागचा उद्देश. कोल्हापूर ते कराड आणि कराड ते कोगनळी टोल नाका या परिसरामध्ये खड्डे आणि ह्या रस्त्यांची दुरावस्था
जर हायवेवर अशी परिस्थिती असेल आणि हायवेवर अशी परिस्थिती असताना टोल वसुली होत असेल तर यात दोष कोणाचा आणि राज्य शासन कोणाला खतपाणी घालतं? नेमकं हे टोल वसुली करण्यामागचा यांचं उद्दिष्ट काय? जर तुम्ही सुप्रीम कोर्टाचं ऐकत नसाल, तुम्ही मूलभूत सुविधा देऊ शकत नसाल, तुम्ही खड्डेमुक्त हायवे करू शकत नसाल तर हा कर कशासाठी घेता? म्हणून आम्ही पक्षाच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आंदोलन केलेलं आहे. जितके जमतील अर्धा तासाला आम्ही ह्या गाड्या विनाशुल्क सोडण्यास ह्या प्रशासनाला भाग पडलं. लक्षात लगेच ताबडतोब ह्या हायवेवर खड्डे मुजवण्याचे देखील काम सुरू झालेलं आहे. म्हणजे दुर्भाग्याची घटना बघा, आम्ही प्रशासनाला जाग आणायची आणि मग प्रशासन जागं होणार, पण यांची हा प्रकार असाच सुरू राहणार. जनतेला आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील की हे सरकार औरंगजेबापेक्षा पुढची 2 पावलं स्वतःला हिंदुत्ववादी समजतं, पण हे सरकार हिंदुत्ववादी नाही. यांनी औरंगजेबाच्या जिजिया करपेक्षा जादा पटीनं या वसुलीच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरलेले. काय सरकारला इशारा असेल पुढच्या काळात का वसुली सुरू आहे? जर इथून पुढे अशीच वसुली झाली तर त्यांनी जनतेला सामोरं जावं. आणि माझी तर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेला विनंती राहील की जोपर्यंत खड्डेमुक्त हायवे होत नाही तुम्ही टोलच भरू नका. आणि तसं काय होत असेल तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू.